नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर उमेश शिंदे, डिपार्टमेंट ऑफ सोशलॉजी अँड अँथ्रोपॉलॉजी, के.टी.एच.एम. कॉलेज, नाशिक. आज आपण एम.ए. फर्स्ट इयरच्या या लेक्चरमध्ये जे काही आज बघणार आहोत, त्यामध्ये आपला जो सब्जेक्ट आहे, त्यामध्ये द मेथोडॉलॉजी ऑफ क्रिटिकल अँड क्वालिटेटिव्ह रिसर्च युनिट 4 याच्यामध्ये आपण आज जे काही आपला टॉपिक आहे, त्याची चर्चा आपण करणार आहोत. त्यामध्ये आज आपला जो सेशन अजेंडा आहे यामध्ये आपण बघणार आहोत की व्यष्टी अध्ययनाच्या प्रकारांचा अभ्यास करणे. व्यष्टी अध्ययन केस स्टडी जी मेथड आहे ही समजावून घेऊन त्या प्रकारांचा अभ्यास आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. मागील लेक्चरमध्ये आपण व्यष्टी अध्ययन पद्धत म्हणजेच केस केस स्टडी याचं आपण अध्ययन केलं. आजच्या लेक्चरमध्ये आपण त्याचे प्रकार आजच्या लेक्चरमध्ये समजावून घेणार आहोत. व्यष्टी अध्ययन पद्धत जी आहे याबद्दल थोडक्यात आपण एक माहिती आज घेणार आहोत. समाजशास्त्र संशोधन प्रक्रियेत तथ्य संकलन करण्यासाठी आणि पद्धती व तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो. या तंत्रामुळे निश्चित अभ्यास संबंधित माहिती संकलित केली जाते आणि या पद्धतीमध्ये प्रामुख्याने एकक विशिष्ट व्यक्ती, गट, संस्था अथवा एखादा समाज यासारख्या बाबींचा यामध्ये अभ्यास केला जातो. आपण मागील लेक्चरमध्ये जी चर्चा केली त्यामध्ये बघितलं की व्यष्टी अध्ययन पद्धत या पद्धतीमध्ये आपण एखाद्या समूहाचा, एखाद्या एककाचा, विशिष्ट अशा व्यक्तीचा, एखाद्या संस्थेचा या वेगवेगळ्या एखाद्या बाबीचा आपण या संशोधन पद्धतीमध्ये अभ्यास हा केला जातो. यानंतर आपण आजच्या लेक्चरमध्ये जे आपला मेन सेशन अजेंडा जो होता त्यामध्ये आपण बघणार आहोत की व्यष्टी अध्ययनाचे प्रकार कोणते. व्यष्टी अध्ययनाच्या प्रकारांची चर्चा करत असताना आपण जर बघितलं तर पहिला जो प्रकार आहे त्यामध्ये व्यक्तीचे व्यष्टी अध्ययन, केस स्टडी ऑफ पर्सन. यामध्ये व्यष्टी अध्ययनाच्या या प्रकारामध्ये आपण जर बघितलं तर व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित सर्व घटनांचे अध्ययन केले जाते. हे अध्ययन करताना अनेक स्रोत वापरून माहितीही प्राप्त केली जाते. माहिती प्राप्त करत असताना ज्या कुटुंबात जे काही कुटुंब सदस्य असतील, मित्र असेल, परिवार असेल, शेजार या गट असेल, या वेगवेगळ्या प्रकारच्या याच्यामध्ये आपण जर बघितलं तर व्यक्तीला ओळखणाऱ्या व्यक्ती, पत्रव्यवहार, दैनंदिनी, आत्मकथा आणि आठवणी असे अनेक लिखित स्रोतांद्वारे माहिती प्राप्त केली जाते. हा व्यष्टी अध्ययनाचा पहिला प्रकार आहे. त्यानंतर आपण जर दुसऱ्या प्रकाराची चर्चा करत असताना जर बघितलं तर समुदायाचे व्यष्टी अध्ययन, केस स्टडी ऑफ कम्युनिटी. यामध्ये जर आपण बघितलं तर व्यष्टी अध्ययनाच्या या दुसऱ्या प्रकारामध्ये एखादा समूह, संस्था, समूहाचे सूक्ष्म अशी सखोल अध्ययन केले जाते. यामध्ये एखादा वर्ग, धर्म, जाती, सांस्कृतिक समूहांचे अध्ययन देखील केले जाते. हे अध्ययन करत असताना या पद्धतीद्वारे अध्ययन करताना संशोधनाकडे अत्याधिक अशा बुद्धिकौशल्य व अनुभवाची आवश्यकता ही त्या संशोधकाला असावी लागते. त्यानंतर त्याचबरोबर व्यष्टी अध्ययनाच्या दुसऱ्या प्रकारात एखादा समूह, संस्था याचा जसा खोलवर अभ्यास केला जातो यामध्ये तसेच एखादा वर्ग देखील असू शकतो, धर्म असू शकतो, जाती असू शकतात. त्याचबरोबर सांस्कृतिक समूहांचे देखील अध्ययन केले जाते. या पद्धतीद्वारे अध्ययन करताना संशोधकाकडे अत्याधिक असं बुद्धिकौशल्य आणि अनुभवाची जोड असणं अत्यंत गरजेचं आहे. असे हे त्याचे मूळचे दोन प्रकार मानले जातात. एक म्हणजे जो आपण बघितला की व्यक्तीचे व्यष्टी अध्ययन. यामध्ये आपण बघितलं की एखाद्या कुटुंबातील सदस्य असेल, मित्र असू शकतो, परिवारातील एखादा व्यक्ती असू शकतो किंवा एखादा परिवार असू शकतो, शेजारचा गट असू शकतो किंवा व्यक्तीला ओळखणाऱ्या व्यक्ती अशा पत्रव्यवहार, दैनंदिनी, आत्मकथा किंवा आठवणी अशा लिखित स्रोतांद्वारे या पहिल्या प्रकारात माहिती मिळवली जाते. आणि दुसऱ्या प्रकारामध्ये मात्र म्हटल्याप्रमाणेच की समुदाय, तो एखादा समुदाय असू शकतो. तो समुदाय मग वेगळ्या प्रकारच्या वर्गांचा, जातीचा, धर्माचा, या संस्कृतीचा अशा वेगळ्या प्रकारचा घटकांचा आपल्याला दिसून येतो. तसे दोन प्रकार हे कुठेतरी व्यष्टी अध्ययन प्रकाराचे मानले जातात. त्यानंतर या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर हे जे दोन प्रकार आपण वरती बघितले, व्यक्तीच्या संदर्भातलं अध्ययन असेल किंवा समूहाच्या संदर्भातलं अध्ययन असेल, या दोन प्रकारांबरोबरच म्हणजेच वरील प्रकारांबरोबरच रॉबर्ट बर्न्स यांनी इंट्रोडक्शन टू रिसर्च मेथड या ग्रंथामध्ये व्यष्टी अध्ययनाचे काही प्रकार सांगितले आहेत. त्यांनी एकूण त्या संदर्भात अशी 6 प्रकार सांगितले आहेत. त्याची देखील आपण चर्चा करणार आहोत. त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे निरीक्षण व्यष्टी अध्ययन. निरीक्षण व्यष्टी अध्ययनामध्ये अशा स्वरूपाच्या अध्ययनात संशोधक सहभागी निरीक्षणाचा वापर करू शकतो.
निरीक्षण तंत्राच्या आधारे एखाद्या विशिष्ट घटना, संघटना, नेता, विद्यार्थी अशा घटकांचे अध्ययन केले जाते. थोडक्यातच ऑब्झर्वेशन आपण जे म्हणतो, की निरीक्षणातून आपण जे काही बघतो, हे बघत असताना अशा स्वरूपाच्या अध्ययनात संशोधक सहभागी निरीक्षणाचा वापर करू शकतो. आपण निरीक्षणाचे प्रकारांची पण मागे चर्चा केली होती, की सहभागी आणि असहभागी. सहभागी म्हणजे प्रत्यक्ष व्यक्ती त्या समूहामध्ये किंवा त्या घटकामध्ये सामील होऊन जातो आणि ते निरीक्षण करतो. त्याला सहभागी निरीक्षण असं म्हणतात. आणि मग या निरीक्षण तंत्राच्या आधारे एखादी विशिष्ट घटना असेल, संघटना असेल, अनेक प्रकारच्या संघटना आहेत, शेतकरी संघटना आहेत, महिला संघटना आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना आहेत, आदिवासींच्या संघटना आहेत. आणि मग या संघटनेमध्ये जेव्हा आपण सामील होतो आणि एखाद्या समूहाचं किंवा एखाद्या घटकाचं अत्यंत खोलवर असं कुठेतरी निरीक्षण करून आपली काहीतरी माहिती संकलित केली जाते. तसेच नेता, विद्यार्थी अशा अनेक प्रकारच्या घटकांचे देखील याच्यामध्ये अध्ययन हे केले जाते. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे त्यामध्ये ऐतिहासिक व्यष्टी अध्ययन, हिस्टॉरिकल केस स्टडी आपण त्याला असं म्हणतो. या दुसऱ्या प्रकारामध्ये बर्न्स म्हणतात, की या अध्ययनाच्या दुसऱ्या प्रकारात मुलाखत तंत्र व दस्तऐवजांचा आधार घेऊन संशोधन पूर्ण केले जाते. मुलाखत तंत्र म्हणजे आपण बघितलं, की एखादा संशोधक असतो, तो मुलाखत दात्याला अनेक प्रकारचे प्रश्न विचारतो. आपल्याला आपला असलेला संशोधनाचा जो विषय आहे, त्या विषयाच्या संदर्भात अनेक प्रकारचे प्रश्न केले जातात आणि मग ते प्रश्नांची उकल ही संशोधक जो आहे, तो त्या उत्तरदात्याला विचारतो. अनेक प्रकारच्या प्रश्नांमधून त्याची मुलाखत घेतली जाते. मुलाखत हा शब्द आपल्याला बऱ्यापैकी रूढ आहे. मुलाखत म्हणजे काय? तर अनेक प्रकारचे प्रश्न आपण विचारून त्याच्याकडनं माहिती संशोधक संशोधक हा उत्तरदात्याकडनं माहितीही संकलित करत असतो. व त्या बरोबरच दस्तऐवजांचा देखील आधार घेऊन कुठेतरी संशोधन पूर्ण केलं जातं, असं बन्स यांनी मांडलेलं या प्रकरणामध्ये आहे. दस्तऐवजामध्ये जुनी कागदपत्रे असतील, अनेक प्रकारचे माहितीचे स्रोत असतील, याचा आधार घेऊन लिखित स्वरूपाच्या कागदपत्रांमधून ती माहिती कुठेतरी मिळवली जाते. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे यामध्ये, तो तिसऱ्या प्रकारामध्ये आपण जर बघितलं तर मौखिक अ, इतिहास व्यष्टी अध्ययन हा तिसरा प्रकार आहे. या प्रकारामध्ये आपण जर बघितलं तर एखादा संशोधक एखाद्या व्यक्तीकडून तंत्राच्या माध्यमातून विस्ताराने माहिती संकलित करत असतो. मौखिक याचा अर्थ आपण जे काही बोलतो, या बोलण्याच्या माध्यमातून अनेक प्रकारची माहिती ही संकलित केली जाते. मग बोलताना आपण अनेक प्रकारच्या याच्यामधून बऱ्याचशा अशा गोष्टी आहे की ते लिखित स्वरूपाच्या नसतात. आपण एखाद्या गोष्टीचे, एखाद्या व्यक्तीचे अनुभव असतील, त्याच्या आठवणी असतील किंवा एखाद्या घटनेबाबतचे त्याचे काही जे काही आलेले अनुभव असतील, हे मौखिक इतिहास या व्यष्टी अध्ययनाद्वारे आपण कुठेतरी वेगळ्या प्रकारची तंत्र वापरली जातात. त्याच्यामध्ये मुलाखत किंवा अनेक प्रकारची तंत्र वापरून कुठेतरी ही माहिती ही संकलित केली जाते. त्यानंतर चौथा जो प्रकार आहे तो चिकित्सकीय व्यष्टी अध्ययन, क्रिटिकल केस स्टडी आपण या प्रकारामध्ये बघणार आहोत. हा जो चौथा प्रकार पाडलेला आहे, या प्रकारामध्ये अध्ययन प्रकारात व्यक्तीला पूर्णतः जाणून घेण्याच्या उद्देशाने अध्ययन केले जाते. यासाठी निरीक्षण, नोंदी, दस्तऐवज इत्यादींचा वापर देखील केला जातो. साहजिकच चिकित्सकीय असं म्हटल्यानंतर अत्यंत खोलवर बारकाईने त्याचे जे काही मिळणारे जे काही तंत्र संकलनातून जी काही मिळणारी माहिती आहे ही परिपूर्ण असू शकते. जास्तीत जास्त खोलवर जाऊन कुठेतरी माहिती मिळवण्याचा हा एक प्रकार आहे. आणि या अध्ययनामध्ये व्यक्तीला पूर्णतः जाणून घेण्याच्या उद्देशाने म्हणजे त्या व्यक्तीकडे असणारी जी माहिती आहे, जो काही डेटा आहे तो सगळा संकलित करण्यासाठी वेगळ्या प्रकारची तंत्र तर वापरतात. याचबरोबरच आपण ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण, अनेक प्रकारच्या नोंदी, काही दस्तऐवज असतील, या सर्वांचा आधार घेऊन कुठेतरी अभ्यास करण्याचा हेतू त्याच्यामागे असतो. त्यानंतर 5वा जो मुद्दा आहे किंवा 5वा जो प्रकार पाडला आहे त्या रॉबर्ट बर्न्स यांच्या ज्या ग्रंथामध्ये मांडलेला आहे तो म्हणजे घटनांचे व्यष्टी अध्ययन, केस स्टडी ऑफ फिनॉमिना. या अध्ययन प्रकारात विशिष्ट घटनांचं अध्ययनही केलं जातं. विशिष्ट अशा काही घटना असतात आणि त्याचं अध्ययन केलं जातं. यामध्ये आता आपण जर विचार केला तर अशा कोणत्या विशिष्ट घटना आहेत? तर अनेक प्रकारच्या घटना, अनेक प्रकारची आंदोलनं होतात किंवा अनेक प्रकारच्या दंगली आत्तापर्यंत घडून आलेल्या आहेत. किंवा वेगळ्या आपण बघितलं की इंदिरा गांधींच्या काळामध्ये शिखांच्या संदर्भात असणारी जी काही दंगल घडून आली आणि मग त्यानंतर शिखांचं असणारं, त्यांच्याबद्दल असणारं मत किंवा पोलिसांची भूमिका काय? पोलिसांवरती असणारा शासनाचा किंवा एखाद्या व्यक्तीचा असणारा दबाव काय? किंवा त्याच समाजामधील प्रसारमाध्यमांची भूमिका कशी होती? त्याचबरोबर जनसामान्य जनता किंवा प्रसारमाध्यमं यांच्या भूमिकेचा जर आपल्याला अध्ययन करायचं असेल, तर त्या काळामध्ये जी काही घडली घटना आहे किंवा एखादी दंगल असेल किंवा आंदोलन असेल, तर या संदर्भात आपल्याला जर अत्यंत खोलवर त्याची माहिती मिळवायची असेल, तर आपण
मात्र घटनांचे व्यष्टी अध्ययन या प्रकाराचा उपयोग करून आपण तो डाटा कलेक्ट करू शकतो किंवा त्याची माहिती जी आहे ती संकलित करू शकतो. आणि त्यानंतर 6वा जो शेवटचा आपल्या व्यष्टी अध्ययनाचा जो काही प्रकार पाडलेला आहे अध्ययनाचा रॉबर्ट बर्न्स यांनी, तर त्या प्रकारामध्ये बहुप्रयोग व्यष्टी अध्ययन. बहुप्रयोग व्यष्टी अध्ययन या प्रकारात किंवा या अध्ययनाच्या याच्या संदर्भात आपण विचारणा केली, तर आपल्याला असं दिसून येतं, की व्यष्टी अध्ययनाची पुनरावृत्ती करून याचं विश्लेषण केलं जातं. त्याची पुनरावृत्ती केली जाते, वारंवार ते बघितलं जातं आणि मग या बहुप्रयोग व्यष्टी अध्ययनामुळे काटेकोर स्वरूपाचे निष्कर्ष मात्र हाती येऊ शकतात. म्हणजे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रांचा वापर करून वारंवार तीच माहिती जर बघितली, तर आपल्याला बऱ्यापैकी माहिती ही संकलित करता येते. तर अशा प्रकारे साधारणतः आपण जर बघितलं, तर साधारणतः आपण ते जे काही प्रकार बघितले, पहिल्या प्रकारापासून आपण चर्चा केली, की व्यष्टी अध्ययनाचे जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार आहेत, या प्रकारांमध्ये 2 प्रकार आपण बघितले. पहिलं म्हणजे व्यक्तीचं व्यष्टी अध्ययन केस स्टडी ऑफ पर्सन आणि दुसरा पाहिला तो समुदायाचे व्यष्टी अध्ययन आणि मग त्याचबरोबर आपण बघितलं, की रॉबर्ट बर्न्स यांनी मांडलेलं इंट्रोडक्शन टू रिसर्च मेथड या ग्रंथात मांडलेले त्यांनी जे काही 6 प्रकार आहेत, त्या प्रकारांची आजच्या लेक्चरमध्ये आपण चर्चा केली. या प्रकारांमध्ये निरीक्षण व्यष्टी अध्ययन असेल किंवा ऐतिहासिक व्यष्टी अध्ययन असेल अथवा मौखिक इतिहास व्यष्टी अध्ययन असेल, तसेच चिकित्सकीय व्यष्टी अध्ययन असेल, घटनांचे व्यष्टी अध्ययन असेल आणि शेवटचं बहुप्रयोग व्यष्टी अध्ययन असेल. या वेगवेगळ्या प्रकारांचे आपण त्याच्यामध्ये अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येतं, की आजच्या जे लेक्चरमध्ये आपला थोडक्यात सारांश जो आहे, तो व्यष्टी अध्ययनाचे प्रकार काय आहेत, ते आपण आज लेक्चरमध्ये समजून घेतले. त्यानंतर पुढचं जे लेक्चर आहे, त्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण व्यष्टी अध्ययनाचे महत्त्व काय आहे, हे समजावून घेणार आहोत. धन्यवाद.